मग एकच लेबर काय काम करणार का एवढं मोठं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम तर लेबर एकच. मग परत जाणार जणीची मागायचं आपण काय फालतूपणा लावला तुम्ही लोकांनी. मी 6 महिने झाले मी हेच बघतोय की क्लिनिकच्या लेवललाच आपण आहोत अजून. बरं काम करायचं असेल तुम्ही लोकांनी घरात बसा, मग काय अडचण नाही. मला हे असं काम चालणार नाही अजिबात. काय पंचवर्षी योजना करायची का आपल्याला? मग 3 माळ्याची बिल्डिंग आपण एका वर्षात पूर्ण करू शकत नाही. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली येथे दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या 50 बेडच्या हॉस्पिटलच्या बांधकामाचं काम चालू आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून दापोलीच्या दौऱ्यावरती असलेले दापोली विधानसभेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. संथ गतीने सुरू असलेलं बांधकाम, या बांधकामाबद्दल त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलं. काम जमत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दामध्ये त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा समाचार घेतल्याचं देखील पाहायला मिळालंय. एका वर्षामध्ये इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. प्रशासकीय इमारत 4था माळा सर. एकाच वेळा ती चालू झालीच मला वाटतं. आपल्या नंतर चालू झालेली आहे ती सीएम सरांच्या हस्ते झालं सर. आपल्या नंतर चालू झालेल्या इमारती जगा तिथे पूर्ण होत असतील आणि तुम्ही डिझाईनचं कारण देऊन तुम्ही 8 महिने काम बंद ठेवणार असाल, ती बसून करून घ्यायचं होतं ना कदम. मग तुमची जबाबदारी काय? तालुक्यात बसून काम करायची नाही आहे फक्त. याची वर्कआउटची मुदत कुठपर्यंत आहे? किती वर्षाची आहे? हां मग आता 1 वर्षाला पूर्ण झालं ना, मग काय करणार तुम्ही? एक्सटेन्शन घेत राहायचं फक्त आपण. परत एका वर्षाने हा बोलणार की मला परवडत नाही म्हणून. मग परत जाणार जणीची मागायचं आपण काय फालतूपणा लावला तुम्ही लोकांनी. मी 6 महिने झाले मी हेच बघतोय की क्लिनिकच्या लेवललाच आपण आहोत अजून. तिथे बसून काम करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही सरळ तुम्ही आता उद्या भेटणार मंत्री महोदयांना. बरं काम करायचं असेल तुम्ही लोकांनी घरात बसा, मग काय अडचण नाही. मला हे असं काम चालणार नाही अजिबात. काय पंचवर्षी योजना करायची का आपल्याला? कोऑर्डिनेटर कुठे? आज लेबर किती त्यांच्याकडे? हा एकच लेबर आहे. अरे मग तुमचे अधिकारी करतात का? मग तुम्ही काय करताय? मग तुमच्या रेग्युलर व्हिजिट का नाही आहेत? इथे तालुक्याचं ठिकाण आहे, गावात पण जायचं नाही हो. मग तुमचा अरे मग एकच लेबर काय काम करणार का एवढं मोठं? मग 100 बेडचं हॉस्पिटलचं काम तर लेबर एकच. नाही काय तुम्हाला इंटरेस्ट नाही का पूर्ण करण्यामध्ये? मग काय अडचण काय? एजन्सी नेमकं ते कोर्टाचं पण काम नाही. तुम्हाला मला काय देण्या घेणं नाहीये. त्यांनी 10 कामं घ्यावीत. तुमची जबाबदारी काय? एका वर्षाची मुदत आहे. 2 माळ्याची बिल्डिंग आहे हो. ग्राउंड +2 ची आहे ना? किती आहे? काय डिझाईन काय? G+3 ची आहे. मग 3 माळ्याची बिल्डिंग आपण एका वर्षात पूर्ण करू शकत नाही. आज लेबर कामाला एक इथेच साईडवरती एकच फक्त. काल आम्ही आलो होतो, काल त्यांनी काही कल्पना दिली नाही. किती दिवस ही अवस्था आहे? किती दिवस ही अवस्था आहे? काम चालू आहे त्याचं, बीमचं त्यांनी चालू केलं. अहो पण ह्या गतीने आता एक लेबर काम करतोय. किती फ्लोर प्लेट किती आहे तुमची? टोटल सर 4800. मग 4800च्या जागा फ्लोर प्लेटला जवळपास 5000 स्क्वेअर फीट जागा फ्लोर प्लेट असेल, एक लेबरने होणार आहे. कमीत कमी 50 लोकांची टीम हवी त्याची इथे. मग का नाही आहे इथे टीम त्याची? काय हो टीम आहे त्यांची. ते आज काहीतरी मंडळगडचा स्लॅब आहे म्हणून बरं आम्हाला त्यांनी कल्पना दिली. आम्ही मला बंडगडचं काय देणं घेणं नाही. मी आता कुठे उभा आहे? आम्हाला काल बोललं असतं तरी आम्ही सांगितलं असतं बघ तू तिकडले तिकडे बघा. मला अहो पण ही जबाबदारी मला सांगायची वेळ काय? तर पण तुमची जबाबदारी आहे. मान्य आहे. बंडगडची टीम वेगळी असते पाहिजे त्याची. त्या सेट आणि ह्या सेटचा संबंध काय? काल जरी आम्हाला सांगितलं असतं तरी आम्ही सांगितलं नाही. तुमची अडचण होणार. मग लक्षात ठेवा, अडचण तुमची होईल. मी सहन करणार नाही अजिबात. निधी कसा आणतो आम्ही आमचा आम्हाला विचारा. आणि तुमच्याकडे आम्ही निधी आणत नाही आहोत. लोकांचं काम आहे.